नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या क्षणी दिल्लीमध्ये सध्या घडामोडी घडत आहेत. सोनम वांगचुक सध्या राजघाटावर पोहोचलेले आहेत आणि महात्मा गांधींच्या समाधीस्थळी ते आता दाखल होत आहेत आणि गांधींना ते अभिवादन करतात. कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थानं या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवून त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आपण बघितल्या. या आंदोलकांची प्रमुख मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ही मागणी मान्य होण्याच्या काही तास अगोदरच सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण सोडलेलं होतं आणि त्यानंतर आता सोनम वांगचुक हे सध्या राजघाटावर पोहोचलेले आहेत. राजघाटावर ते महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहतील, महात्मा गांधींना अभिवादन करतील. अरे पीछे आगे सर तर उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावलेली होती, त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांना सलाईन दिलं जात होतं आणि त्याचबरोबर इतरही सर्व उपचारांनंतर आता सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजघाटावर सध्या पोहोचत आहेत. सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे. सोमेश, काय नेमका सोनम वांगचुक यांचा कार्यक्रम असणार आहे? सोनम वांगचुक यांना आजच इस्पितळातून डिस्चार्ज मिळालेला आहे. सोनम वांगचुक यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. पहिल्यांदा दिल्ली पोलिसांनी याच्या मदतीने सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं, सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी, आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेल्या. उच्च न्यायालयात त्यांनी मागणी केली की सोनम वांगचुक यांना पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेता आली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना मग शेवटी मेदांता हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याची मुभा देण्यात आली आणि त्यानंतर सोनम वांगचुक हे मेदांता इस्पितळामध्ये दाखल होते. आणि सोनम वांगचुक हे इस्पितळात असताना इथे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. त्याआधी सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या विनंतीवरून उपोषण सोडलं होतं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने देखील आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. सर्व आंदोलकांना आपापल्या घरी निघून जायला सांगितलं. सोनम वांगचुक यांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता वांगचुक हे राजघाटवर गेलेले आहेत. त्यांनी ठरवलं होतं की डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपण महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी राजघाटावर जाणार आहोत, जिथे महात्मा गांधींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि सोनम वांगचुक हे आता सध्या तिथे पोहोचलेले आहेत. आज सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज मिळालेला आहे कारण बऱ्याच दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना एकूण उपचाराची आवश्यकता होती आणि म्हणून सोनम वांगचुक हे उपचारासाठी म्हणून सध्या या मेदांता इस्पितळामध्ये होते. जसे ते तिथून त्यांना डिस्चार्ज मिळालंय त्यानंतर लगेचच सोनम वांगचुक हे थेट राजघाट येथे पोहोचलेले आहेत आणि राजघाटावर सध्या ते महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेत आहेत, स्मृतीस्थळाचं दर्शन घेत आहेत. निश्चितपणे अतिशय महत्त्वाची अशी ही दृश्य आहेत. आंदोलनाला यश आल्यानंतरचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि सोनम वांगचुक हे देशातल्या तरुणांना आणि शिक्षण व्यवस्थेला न्याय मिळावा यासाठी आंदोलनाला बसलेले होते. त्यांच्या आंदोलनाला जोरदार यश आलंय. त्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज देखील मिळालाय, त्यामुळे आता ते राजघाटावर पोहोचले. तर सोनम वांगचुक इथे माध्यमांशी काही बोलतात का याकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र सध्या सोनम वांगचुक हे राजघाटावर पोहोचलेत. आपण बघूया ते काही माध्यमांशी बोलतात का. मात्र सोमेश, ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांची भूमिका या आंदोलनामध्ये राहिलेली आहे, यानंतर जेन झीचं अनेक चर्चा झाल्या. जेन झीनी ज्या प्रकारे हे आंदोलन रेटलं, ज्या प्रकारे भूमिका घेतल्या त्याविषयी चर्चा झाली. मात्र सोनम वांगचुक यांनी ज्या प्रकारे उपोषणाला सुरुवात केली आणि सोनम वांगचुक यांची यात एंट्री झाल्यानंतर त्याची देशभर दखल घेतली गेलेली होती. काय नेमका रोल, किती महत्त्वाचा रोल, भूमिका राहिलेली आहे या आंदोलनात वांगचुक यांची? निश्चितच आपल्याला सर्वांना माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः 6 तारखेला
म्हणजे गेल्या महिन्याच्या 6 तारखेला अभिजित दिपके भारतात आले आणि त्यांनी घोषणा केली की मी जंतर मंतरवर जातोय. तिथे त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर ते मुंबईला गेले होते. नंतर पुन्हा 8 दिवसांनी दिपके हे परत दिल्लीत आले आणि आंदोलनाच्या ठिकाणी बसले होते. परंतु दिपकेंच्या आंदोलनामध्ये जेव्हा 5 ते 6 दिवसांनी सोनम वांगचुक यांची एंट्री झाली, सोनम वांगचुक हे ज्यावेळी या आंदोलनामध्ये आले त्यानंतर या संपूर्ण आंदोलनाला एक देशभरामध्ये न्यूट्रल चेहरा मिळाला, ज्या चेहऱ्याच्या बळावर हे आंदोलन घराघरापर्यंत पोहोचवण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी किंवा हे आंदोलक यशस्वी झाले. आणि सोनम वांगचुक यांच्या पोर्टफोलिओमुळे, त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमुळे सोनम वांगचुक यांच्या नावासोबत असलेले जे वलय आहे त्याचा फायदा या आंदोलनाला निश्चितच झाला होता, ज्यामुळे हे आंदोलन एक प्रकारे मेनस्ट्रीमचं आंदोलन झालं. जे निश्चितपणे सोनम वांगचुक यांच्या या चेहऱ्यामुळे आणि त्यांच्या करिश्म्यामुळे त्यांची जी प्रतिमा देशभर आहे त्यामुळे या आंदोलनाला एक आकार मिळाला होता. धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल.